आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाका ते कोयना पूल दरम्यान उड्डाण पुलाचे उर्वरित काम सध्या रेंगाळले आहे। गेल्या महिनाभरापासून पुलाच्या भरावाचे काम संत गतीने सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष केले आहे। अदानी कंपनीचे अधिकारी या ठिकाणी नुसत्याच फेऱ्या मारत असून डीपी जैन कंपनीकडे असणारी अपुरी यंत्रणा व कर्मचाऱ्यामुळे सदरचे काम रखडत चालले आहे। पुलाच्या भरावाच्या कामामुळे कोल्हापूर नाका ते कोयना पूल साताराकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे। त्यासाठी गेल्या आठवड्यापासून काम सुरू आहे। नव्याने त्यासाठी डांबरी रस्ता तयार करून हॉटेल अमित समोर वळण मार्ग करण्यात आला आहे। मात्र साताराकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। त्याचे मात्र अद्यापही नियोजन करण्यात आलेले नाही। यासाठी नुसतेच आराखडे तयार केले जात आहेत। महामार्ग प्राधिकरण, पोलीस विभाग व प्रशासनाने गांभीर्याने पुढे येत समन्वयाने काम मार्गी लावले तरच काम गतीने होणार आहे। अन्यथा या महत्त्वाच्या ठिकाणी सध्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्याचा मोठा त्रास महामार्गावरील वाहतुकीसह कराडकरांना होणार आहे। या परिसरात प्रवासी, खाजगी वाहतूक, रात्रीच्या लक्झरी व एस टी बसेस यामुळे सुरू असणाऱ्या कामाला अडथळा होत आहे। त्याशिवाय हॉटेल शाहीपासून हॉटेल माळीपर्यंत अद्याप अतिक्रमणे न काढल्याने सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहतुकीला रस्ता अपुरा पडत आहे।